आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज उमेश भुजबळराव यांच्या सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी हैदराबाद, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र किंवा नाशिक मधून भरपूर मंडळी उपस्थित आली होती। विशेष म्हणजे जे पूर्ण जो प्रोग्राम होता त्या प्रोग्राम मध्ये एवढी जनसंख्या बघून हे कळालं की त्यांचे किती मधुर संबंध आहेत लोकांसोबत। ते एक संघटनेचे नेता पण आहेत आणि नेता असताना सुद्धा LIC मध्ये काम करत असताना कुठेही त्यांनी आपली स्वतःच कमीपणा पडू दिलेला नाहीये। विशेष म्हणजे घर पण अतिशय व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि टोटल 32 वर्षे सेवा LIC मध्ये त्यांनी LIC साठी दिलेली आहे आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मला वाटते माहिती आहे की जे त्यांनी संबंध इथे वर्णिगत केलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल जे वक्ते बोललेले आहेत अतिशय चांगलं बोलले आहेत। विशेष म्हणजे त्यांचे रिलेशन हे एक 20 वर्षापासूनच्या तरुणापासून ते 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत त्यांचे संबंध अतिशय मित्रत्वाचे संबंध आहेत आणि असं व्यक्तिमत्व आज रिटायर होते त्यांना मी माझ्यातर्फे आणि LIC तर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। Officer Bhujbal Rao ji is retiring. I wish him all the best in his future endeavors. He was not only a committed, devoted officer, but he's also a great leader of the Welfare Association, an all India leader who stood for his commitment. He rendered service to community at large, irrespective of Welfare Association alone. He served everybody and helped everybody. That is something which proves that he is a man who is committed to render service to humanity at large. I wish him all the best in his future endeavors. God bless him. God give him a lot of lovely, healthy future, and God help him and support him in helping people more and more. And we need such leaders who have commitment to render service to humanity. All the best to his future endeavors. Thank you. केली आणि त्यामध्ये आपण सांगत होतो की काम करत असताना माणसांना जपावं लागतं। यस आणि आजचा हा सोहळा खरंच अद्वितीय झाला। आज खरी कमाई जी म्हणतात आपण माणसांची आहे, माणसांना जोडण्याचं काम आपण आयुष्यभर केलेलं आहे। काय प्रतिक्रिया? नहीं, माणसाने LIC ला जिंदगी के साथ भी जिंदगी के साथ भी जो स्लोगन आहे त्या अनुषंगाने माणूस प्रत्येक जेव्हा माणूस परेशानी तिथे कामाला येतो त्याला व्यवस्थित टॅकल करणं हे प्रत्येक एम्प्लॉईचं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्याचं, विमा प्रतिनिधीचं आणि विकास अधिकाऱ्याचं काम आहे। तेच काम मी करत आलो। एवढंच आहे की मी थोडं जास्त प्रमाणात केलं असेल। आमचे सगळे कर्मचारी करतात, विमा प्रतिनिधी करतात, विकास अधिकारी करतात, याच्यात काही नवीन नाही। पण हे काम करत असताना थोडा बहुत त्रास होतो, पण आमचा प्रत्येक कर्मचारी आणि सगळा वर्ग हा या कामाला कधी तत्पर असतो। सर, कर्मचारी म्हणून एक अधिकारी म्हणून काम केलं आपण, त्यासोबत संघटनेत सुद्धा काम केलं आणि आज परिवार सोबत आहे। या तिन्हीचा त्रिसंगम ज्याला म्हणतो एकत्र मिळाला, काय फिलिंग? याचं ते त्रिकूट हे करताना बरीच कसरत होते, कारण पूर्ण वेळ जो असतो संघटनेला द्याव की परिवाराला द्याव की ऑफिस मध्ये द्याव, पण याची सांगड घालताना तो व्यवस्थित करायचा आणि त्याच्यातूनच जो व्यवस्थित पार पडतो तो यशस्वी ठरतो। एवढंच मी असे वडील प्रश्न असेल ते आपण आज बोलत असताना भावना व्यक्त करताना म्हणाला की पूर्वी सुरुवातीच्या काळात खूप लांब माझा काम होता, परंतु कामाला काम म्हणून त्या गोष्टीला पाहिलं। पण आजचे तरुण जे शासकीय नोकरीत आहेत ते खूप जवळ पाहतात। काय आपल्या अनुभवातून काय मेसेज द्यायचा? नाही, जनरली एक टेंडन्सी अशी झाली आहे कॉम्पिटिशनच्या या युगामध्ये, कम्प्युटरायझेशनच्या आणि मोबाईलच्या याच्यात, तर लोकांना कनेक्टिव्हिटी ही फार महत्वाची वाटते की भाई मला 20 किलोमीटरवर नोकरी असावी, माझं प्रमोशन 50 किलोमीटरवर असावं। परंतु हे पण त्यांनी लक्षात केलं पाहिजे की तुम्ही या आधुनिक युगाशी जुडलेले असल्यामुळं तुम्ही सेकंदामध्ये औरंगाबादला व्हिडिओ करून तुमच्या घरी बोलू शकता, तुम्ही साताऱ्याला बोलू शकता। तर ज्या पद्धतीने मॅनेजमेंट विचार करते, जिथं मॅनपॉवर कमी असते तिथंच ते त्यांची पोस्टिंग ऑफिसर या नात्यानं करत असतात। तर मला वाटतं या आपल्या लोकांनी थोडंसं दूरदृष्टिकोन ठेवून या गोष्टीला समजायला पाहिजे। धन्यवाद, शुभेच्छा सर।